आणि आता एक महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। गुगल सर्च हिस्ट्री तपासानंतर एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। हत्या अपघात कसा झाला हा दाखवायचं याचं गुगल सर्च करण्यात आलेलं होतं। हत्येसाठी लोहगड किल्ल्याचा आतला कोपरा निवडण्यात आलेला होता आणि या सगळ्याचं सर्च गुगलवर करण्यात आलेलं होतं। हत्या अपघात कशा प्रकारे दाखवायची याचं सर्च देखील गुगलवर करण्यात आलेलं होतं आणि ही सर्च हिस्ट्री आता पोलिसांच्या हाती लागलेली आहे। आणि या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे आपल्यासोबत जोडले गेलेत। अश्विनी, खरं तर या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता, कारण कशा पद्धतीने हत्येचं प्लॅनिंग करण्यात आलेलं समोर येत आहे। आता गुगल सर्च हिस्ट्री हाती लागलेली आणि त्याच्यामध्ये ही हत्या अपघात कसा दाखवता येईल याचं सर्च करण्यात आलेलं होतं। काय आणखी पोलिसांच्या हाती लागलेलं आहे? मी सध्या त्या जागेला उभा आहोत जिथे सियानी केतनची हत्याची हे जे कट रचलेला होता, जिथे केतनला घेऊन इथे आली होती सिया। आणि हा स्पॉट आहे जिथे सेल्फीसाठी केतन इथे उभा होता, सिया इथे उभी होती। आणि फोटोचा पोस्चर जेव्हा केतनने दिला तेव्हाच त्यांनी सियानी त्याला धक्का दिला आणि तो 400 फूट खाई, ती आपण हे बघू शकता की किती गहरी खाई आहे ही। या खाईत केतन पडला आणि जेव्हा ही त्याचा जो कट रचला होता सियानी, जेव्हा ही घटना त्यांनी अंजाम दिली तेव्हा तो आरोपी चेतन चौधरी पण इथे उभा होता। आणि सगळं झाल्यानंतर सिया इथून या दिशेने गेली आणि या साईडला तुम्हाला मी दाखवतो, इथे येऊन या साईडला जवळपास काही लोक उभे होते, काही सैलानी होते इथे उभे होते आणि जो सिक्युरिटी कर्मचारी आहे ते सगळे उभे होते। त्यांना हाक मारली सियानी आणि त्यांना हेल्पसाठी ती ओरडत तिथे पोहोचली आणि सिक्युरिटीचे जे लोक होते ते इथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना फोन केला। इथून जवळपास 200 मीटर लांबीवर पोलीस चौकी आहे, लोणावालाची पोलीस चौकी इथे आहे वरती या किल्ल्यावर। इथे पोलीसचे लोक पोहोचले आणि त्यांनी खाली लोणावाला पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि तिथून केतनची जी डेड बॉडी आहे तिथे काढण्यात आली। यानंतर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झाला तेव्हा कळला की सियानी हे जे कट रचलेला होता हे जवळपास 20-25 दिवसापूर्वी 31 मेला सिया केतनला घेऊन इथे आली होती आणि तेव्हा त्यांनी फक्त रेकी केला। परत 4 जूनला त्यांचा प्लॅन होता इथे घेऊन यायला, पण परिवारचे काही सदस्य त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला। त्यांचा म्हणणं होता की 31 तारखेला तुम्ही किल्ल्यावर जाऊन आला, परत 4 तारखेला जायची गरज नाही, ज्यामुळे केतननी आपला इथे यायचा जो प्लॅन होता तो टाळला। कदाचित ही प्लॅन अशासाठी केला गेला होता की 4 जूनला इथे केतनला मारण्याचा पूर्ण प्लॅन होता। कदाचित 6 तारखेला ज्यांना ह्या दोघांना इंडोनेशियाला प्री वेडिंग शूटसाठी जायचा होता आणि सिया आणि चेतन चौधरीच्या सांगण्याप्रमाणे तिला इंडोनेशिया जायचा नव्हता, म्हणून तिच्या केतनचा जो पासपोर्ट होता सियानी लपून ठेवला। त्यामुळे ते लोक इंडोनेशिया जाऊ शकले नाही। 14 तारखेला परत सिया केतनला घेऊन इथे आली। त्याच दिवशी पण प्लॅन होता केतनला मारण्याचा, पण त्या दिवशी पण ते लोक असं करू शकले नाही, त्यांचा प्लॅन फेल झाला। 18 तारखेला जेव्हा इथे आले तेव्हा त्यांना सगळं रेकी केली होती। मी तुम्हाला त्या साईडचा एक व्हिज्युअल दाखवतो। ओमप्रकाश, तिथचा एक व्हिज्युअल दाखवा। त्या साईडला जे आहे ते जिथे आता मी उभा आहोत तिथे कोणी बघू शकत नाही आणि या दिशेने ओमप्रकाश इथे दाखवा तुम्ही माझ्या दैन्य बाजूला, इथे मी दाखवतो या साईडला माझा जो उजव्या बाजू आहे इथे पण जे सैलानी आहेत, ज्या जागा मी आता उभा आहोत इथे कोणी बघू शकत नाही। या जगाचा निवड 31 तारखेला आणि 14 तारखेला जेव्हा हे लोक आले होते त्या दिवशी सियानी या जागेची निवड केली होती आणि 18 तारखेला जेव्हा हे लोक इथे पोहोचले त्या दिवशी त्यांनी त्याचा जो कट रचला गेला होता त्या कटच्या प्रमाणे
ही हत्या करण्यात आली। त्या दिवशी चेतन चौधरी पण इथे उभा होता। चेतन चौधरी हत्या केल्यानंतर तो इथून पळाला। फक्त सिया इथे उभी होती। सियानी हेल्प करून ती पुढे गेली आणि नंतर सिक्युरिटी गार्ड आला आणि पोलिसांना संपर्क करण्यात आला आणि नंतर केतनची बॉडी ते 400 फीट जो आपण खाई बघू शकता तिथून काढण्यात आली। अश्विनी, या सगळ्या तपासामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला ते म्हणजे या परिसरामधलं सीसीटीव्ही फुटेज। आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही आपल्याला हे तिघही खरं तर एकत्र दिसत होते। सियाचा मित्र असेल सिया आणि केतन स्वतः तिघं या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेले होते। या आधीचे असे कोणते सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलेले होते का ज्याच्यामध्ये सिया आणि चेतन आपल्याला पाहायला मिळालेले होते? असं काही पोलिसांच्या हाती लागलं होतं का? फक्त एक सीसीटीव्ही जो पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान त्यांच्या हाती लागला तो लोगड किल्ल्यावर चढताना सीसीटीव्ही फुटेज त्यांना सापडण्यात आला आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणूस जो त्याचा तोंड तो खूप झाकलेला होता, त्याला म्हणजे इतका ऊन मध्ये असा प्रकारे तोंड झाकून कोण येऊ शकतो, इतका जास्त ऊन पडत होती आणि तेव्हा असा माणूस जर येत आहे म्हणजे त्याचवर पोलिसांना संशय गेला आणि पोलिसांनी तपास सुरू केली आणि चेतन चौधरीपर्यंत ते पोहोचले। चेतन चौधरीला 22 तारखेला अटक करण्यात आली आणि चेतन चौधरीची इन्व्हेस्टिगेशन करताना सियापर्यंत पोलीस पोहोचली आणि परिवारच्या लोकांनी पहिल्याच एक संशय व्यक्त केला होता की वारंवार हे लोक लोगड कशासाठी जात होते, याच्या मागे काय हेतू होता, हे सगळं परिवाराने एक संशय व्यक्त केला आणि याच्यामुळे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली। पहिल्या पोलिसांनी फक्त एक ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट ADR म्हणतात, फक्त ADR दाखल केला गेला होता आणि ADRच्या नंतर पोलिसांचा तपास सुरू होता आणि त्याच दौरान परिवारच्या लोकांनी कंप्लेन केला आणि कंप्लेन केल्यावर पोलिसांनी त्याच दिशेने पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशन सुरू झाला। सियाचा मोबाईल नेटवर्क आणि जो आरोपी आहे चेतन चौधरी त्याच्या मोबाईलचा सगळं डिटेल त्यांनी खंगाळलं आणि त्यामध्ये त्यांना कळलं की काहीतरी यामध्ये भानगडी आहेत, काही एक प्लॅनिंग केली गेली आहेत, यामध्ये काहीतरी कट रचलेला गेला आहे आणि सगळं माहिती काढून पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केली तेव्हा कळलं की हा एक जसा इंदोरमध्ये सोनमनी राजा रघुवंशीच्या हत्या करण्यासाठी मेघालयाला घेऊन गेली आणि तिथे त्याची हत्या केली, एक कट रचला गेला होता, तसाच हुबहूब इथे त्यांनी ही कट रचून केतनच्या हत्या करण्यात आली। अश्विनी, एक देखील अशी एक माहिती समोर येते की ज्या वेळेस केतनला इथून ढकलून देण्यात आलं त्यानंतर सिया आणि चेतननं गळाभेट घेतलेली होती। प्रत्यक्षदर्शींकडनं किंवा अशी कोणतीच माहिती जरी समोर आली नसली तरी अशा चर्चा होतात, या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? या संदर्भात काही माहिती नाही मिळाली। कारण असं आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा सिया आणि तो आरोपी चेतन चौधरी हे दोघेही फक्त इथे उभे होते। सियानी चेतनला इथून खाली ढकल्यानंतर बहुतेक चेतन चौधरी इथून पडाल्यानंतर सियानी हाक द्यायला सुरुवात केली आणि ती त्या साईडला गेली आणि तिथे जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांना हेल्प असा करून तिने हाक दिली आणि जेव्हा सिक्युरिटी गार्ड इथे पोहोचले आमच्या त्या सिक्युरिटी गार्डांशी बोलणं झालं। दिनेश पवार म्हणून सिक्युरिटी गार्ड आहेत, त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा हे दिनेश पवार इथे पोहोचले तेव्हा कोणीच नव्हता, फक्त ती सिया इथे उभी होती। त्यांनी विचारला की काय घडलं, तिने सांगितले की इथे फोटो काढताना तो खाली पडलेला आहे। त्यांनी दिनेश पवारनी त्याचा काय संबंध आहे हे काहीच नाही विचारला, फक्त त्यांचं म्हणणं होतं ती रडत नव्हती, फक्त त्यांनी हेल्पसाठी त्यांनी आवाज केला आणि त्याचा आवाज ऐकल्यानंतर सिक्युरिटी गार्ड इथे पोहोचले आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे इथून त्यांनी धक्का दिला होता असा माहिती त्यांना नंतर जेव्हा हे दोघं अटक झाले तेव्हा माहिती पडला। त्या दिवशी त्याला काही शक गेला नव्हता। इथूनच त्यांनी पोलिसांना फोन केला। इथून जवळपास 200 मीटर लांबीवर पोलिसांची चौकी आहे
तिथे पोलिसांनी संपर्क केल्यानंतर 10 मिनिटात पोलीस इथे पोहोचली. पोलिसांनी तत्काळ त्यांनी लोणावळा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सूचित केला आणि नंतर आपण खाली बघू शकता एक रोड तुम्हाला दिसत असेल. त्या रोडनी लोणावळाची जी पोलीस आहे ते रेस्क्यू करण्यासाठी ते या जंगलात आले. खाली इथे या दरीत ते पोहोचले आणि तिथून जी केतनची बॉडी होती ते घेऊन ते हॉस्पिटलला गेले आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर आणखीन या दरम्यान सियाने आपल्या परिवाराला फोन करून सांगितलं की केतन फोटो काढताना खाली पडलेला आहे. तो दरीत 400 फूट खाली गेलेला आहे. पोलीस पोहोचले आहे आणि आम्ही सगळे अस्पतालला जातो. नंतर परिवारचे लोक पोहोचले आणि जोपर्यंत पोलीस इथे पोहोचली आणि केतनच्या बॉडी इथे लोक बाहेर काढत होते तोपर्यंत परिवारचे लोक काही लोक पोहोचले होते. केतनला हॉस्पिटलला नेल्यानंतर तिथे ऑफिशियली जे डॉक्टर हे सगळे चेक करून त्यांना डेथ डिक्लेअर करण्यात आला आणि पहिल्या परिवाराला एक दिवस परिवार हे मातमध्ये होते. मग नंतर परिवाराला जेव्हा सगळे ते डॉट जोडायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळलं की काहीतरी कट कारस्थान यामध्ये आहे, काहीतरी कट रचलेला गेला आहे. त्यांच्या 26 वर्षाचा मुलगाला मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि हा कोण केला, याच्या मागे कोण आहे, याचा हेतू काय आहे, हे सगळं जेव्हा त्यांना डॉट जोडल्यानंतर एक संशय निर्माण झाला तेव्हा त्यांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांना त्यांनी एक लिखित कंप्लेंट केली आणि त्याच्यावर त्यांच्या मागणी होती की याच्यावर FIR दर्ज करून जो आहे हे करायला पाहिजे. मग नंतर पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि हे सगळं उघडकीस आलं. नक्कीच अश्विनी, तर या संदर्भातली जी काही अपडेट येत राहील तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर ज्यावेळेस गुगल सर्च हिस्ट्री पोलिसांच्या हाती लागलेली आहे त्या गुगल सर्च हिस्ट्रीमधून कशा प्रकारे केतनच्या हत्येचा प्लॅन आखला गेला, कशा प्रकारे हे सगळं रचून आणलं गेलं याची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे. आमचे प्रतिनिधी अश्विनी ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडलेली होती, खून करण्यात आलेला होता त्याच ठिकाणी होते. या हत्या अपघातामध्ये ही हत्या अपघात कशी वाटावी याचा सर्च करण्यात आलेलं होतं. तर केतनच्या आईनं एक संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. सियानं माझा विश्वासघात केला अशी प्रतिक्रिया केतनच्या आईकडून आलेली आहे. केतनच्या आईनं ही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्या मुलाच्या हत्येनंतर या आईची ही पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. सियानं माझा विश्वासघात केला असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे. सियानं आणि तिच्या मित्रानं मिळून केतनची हत्या केली. राखी विशाल अग्रवाल, आज मेरा बेटा चला गया है, इसके पूरे जिम्मेदार सिया है और उसका बॉयफ्रेंड है. मैंने सिया को सब कुछ अपने बहू के जैसे माना था. उसने बहुत बड़ा मेरे को धोखा दिया है और मेरे को बहुत झूठ बोला है. देखा जाए तो अभी बहुत सारी चीजें बातें आ रही है. बहुत झूठ बोला है उसने मेरे साथ. जब घर में वो आती थी तो कभी आप लोगों को लगता था कि ये घर में तो आई होगी कहीं? हाँ, आई है ना. कैसे रहती थी आप लोग के साथ मिलजुल? 2-3 बार आई है. एक बार तो पूजा पे आई हुई है तो वो पूजा के हिसाब से आई थी तो अच्छे से रही हमारे साथ. और एक बार बर्थडे पे भी आई थी. 2-3 बार हमारे डिनर पे भी आई और जब भी अच्छे से रही. हम लोग डिनर पे मिले भी. मैंने उसको फ्रेंकली बोल दिया था कि मेरे घर में ड्रिंक नहीं चलता है, मेरे घर में कोई मेरे पार्टियां भी तेको भेजूंगी नहीं. तो भी वो ड्रिंक करने की ये हमसे छुपाई गई है. उसके माँ ने बाप ने हमसे ये बात छुपाई गई है. और मेन जिम्मेदार तो इस पर पूजा मित्तल बहुत ज्यादा इन्वॉल्व है. पूजा गोयल ने, मैं जिस दिन हुआ था पूजा गोयल का मेरे पास कॉल आया था कि आपके बेटे को क्यों भेजते हो. मैंने नहीं भेजा है, सिया ने लेके गई है मेरे बेटे को वहां पर खींच के. मैंने नहीं भेजा है, सिया का हाथ है इसमें पूरा. जब वो घर में आती थी तभी कभी ऐसा लगता था कि ये इसके दिमाग में कुछ और चल रहा है? नहीं, बिल्कुल भी नहीं, बिल्कुल भी. मेरी जॉइंट फैमिली है. मेरे हम लोग 20 लोग रहते, किसी को भी नहीं पता एक था. आम लड़की की तरह आम लड़की के जैसे वो आने की, कुछ हंसती खेलती रहने की. मैं कभी भी बात करने की, वीडियो कॉल पे बात करने की, एकदम हंसते हुए बात करने की. कुछ भी नहीं था ऐसा. हमको कुछ डाउट भी नहीं आया. मैं बहुत बार उससे मिली, हमें बहुत बार शॉपिंग भी गए, हम लोग बहुत बार डिनर पे भी गए. कहीं नहीं हमको डाउट आया कि सिया ऐसी लड़की है. आप क्या कहेंगे? सर ने भी कहा कि समाज में ऐसे लोगों का होना काफी घातक है. नहीं, उसको मौत की सजा चाहिए. उसको, उसके भाई को भी, उसके बॉयफ्रेंड के भी, उसके माँ को भी, उसके बाप को भी और उसकी बुआ को भी. उसकी बुआ को तो पहले चाहिए. बुआ तो बहुत ज्यादा है. बुआ फूफा दोनों को चाहिए. जब से ये हुआ है आपके घर में हम देखने